कुटुंब वत्सला. लक्ष द्या, भगवंताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय म्हणजे साधू संत आहेत. साधूंच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय म्हणजे भगवान परमात्मा आहे. आणि तुमच्या माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय म्हणजे नासका संसार आहे, आपलं कुटुंब आहे. लक्ष द्या, साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय म्हणजे सत्य, नित्य, चेतन, अविनाशी असलेला परमात्मा आहे. आणि तुमच्या माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय असत्य, जड, दुःखरूप, नाशिवंत असलेला संसार हा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय आहे. मग ऐका, मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारते, मला त्याचं उत्तर द्या. मला सांगा, माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं की नसावं? बोलत चला तरच कीर्तन कळलं. बोला, माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं की नसावं? असावं. आणि मी जरी नाही म्हटलं तरी तुम्ही प्रेम करणं सोडणार आहात का? नाही. म्हणून नाही का, माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम हे जरूर असावं, पण त्या प्रेमाचा विषय हा विषय नसावा, तर त्या प्रेमाचा विषय नारायण असावा. त्या प्रेमाचा विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध किंवा नासका संसार हा नसावा, तर त्या प्रेमाचा विषय सच्चिदानंद असलेला परमात्मा असावा. मग ऐका, मानवी जीवनामध्ये साधू संतही प्रेम करतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा प्रेम करतो, पण ते संत आणि आपण सामान्य हे अंतर का? हा भेदभाव का? तर लक्ष द्या, आपण एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या वस्तूवर, एखाद्या पदार्थावर काय करत असतो? एखादा पदार्थ तुम्हाला खूप आवडतोय, त्याच्यावर आपण काय करतो? प्रेम करतो, बरोबर? मग मला सांगा, आपण एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, पदार्थावर प्रेम केल्यानंतर कालांतराने त्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्या पदरात काय पडतं? सुख पडतं की दुःख पडतं? दुःखच पडतं ना. मग ऐका, आपण एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, पदार्थावर प्रेम केल्यानंतर कालांतराने त्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्या पदरात दुःखच पडणार, हे कळून सुद्धा आपण प्रेम करणं सोडतो का? नाही. मग ऐका, एक कीर्तनाच्या नंतर एक 60 ते 65 वर्षाच्या वयाची पुढची माणसं, त्यांना जर कीर्तनानंतर एकत्रित बोलवलं, त्यांचं जर 1 तासाचं संमेलन घेतलं, 1 तासाची मीटिंग घेतली आणि त्यांना जर विचारलं की बाबा, आत्तापर्यंत तुम्ही संसार केला, मग आत्तापर्यंत तुम्ही संसार केला ना, तुमच्या आयुष्यातला एखादा अनुभव तुम्ही आम्हाला सांगा, असं जर आपण त्यांना विचारलं ना, तर मला तरी असं वाटतं ती सगळी माणसं एका स्वरात, एका मुखाने आणि एका वाक्यात उत्तर देतील. त्यांचं सगळ्यांचं पहिलं वाक्य असेल की महाराज काही खरं नाही, हे त्यांचं पहिलं वाक्य असेल. आणि त्यांचं दुसरं वाक्य हे असेल की महाराज या जगात कुणीच कोणाचं नाही, हे त्यांचं दुसरं वाक्य असेल. मग मला सांगा, या वाक्यावरून काय सिद्ध झालं? एक 60 ते 65 वर्षाच्या वयातून हे सिद्ध झाले, एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, पदार्थावर प्रेम केल्यानंतर कालांतराने त्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्या पदरात दुःखच पडतं. पण आपण हाच प्रश्न संतांना विचारूया की प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळतं? त्यांचं उत्तर आहे, प्रेम सुख देई